शिवसेना उपनेता विजय नाहटा ने टॉस उड़ाकर फुटबॉल ग्राउंड में टूर्नामेंट की कराई शुरुआत। विजय नाहटा फाउंडेशन युवा मंच फुटबॉल टूर्नामेंट का शानदार आयोजन फादर एग्नल फुटबॉल ग्राउंड वासी में किया गया। विजेता टीमों को विजय नाहटा ट्रॉफी से किया जाएगा सम्मानित। ग्राउंड में 16 टीमों ने पार्टिसिपेट किया और अपनी दमदार पारी को खेला। इस टूर्नामेंट में राज्य स्तरीय खिलाड़ी ने भी मुख्यतः सहभागिता दर्शाकर फुटबॉल ग्राउंड में जान डाल दी। शिवसेना उपनेता व सिया के अध्यक्ष विजय नाहटा ने युवा खिलाड़ियों का मनोबल बढ़ाते हुए ग्राउंड में उतरकर खिलाड़ियों से मिलकर उनके उज्जवल भविष्य की शुभकामनाएं दी। वहीं इस प्रतियोगिता के बारे में विजय नाहटा ने अधिक जानकारी दी है। टूर्नामेंट का आयोजन किया गया है, आज यहाँ पर आप आए, किस तरह से युवाओं को प्रेरित करना चाहेंगे, क्या कुछ कहना चाहेंगे? विजय नाहटा फाउंडेशनच्या युवा मंचतर्फे फादर ॲग्नलच्या या ग्राउंडवर फुटबॉलच्या मॅचेस आयोजित करण्यात आलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये 16 टीम्सना आम्ही प्रवेश दिलेला आहे। हे सगळे खेळाडू आणि सगळ्या टीम्स हे प्रोफेशनल आहेत आणि अतिशय चांगले खेळाडू प्रत्येक टीममध्ये आहेत। काही राष्ट्रीय पातळीवर खेळलेले तर काही राज्य पातळीवर खेळलेले खेळाडू याच्यामध्ये आहेत। शेट्टी आहे, अल्झर आहे, पुजारी आहे, अनेक नामांकित खेळाडू ज्यांनी देशासाठी राज्यासाठी रिप्रेझेंट केलेले असे खेळाडू आहेत आणि या मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही या स्पर्धा या ठिकाणी आयोजित केल्यात। अतिशय चांगला प्रतिसाद त्याला मिळालेला। वेळेचं बंधन असल्यामुळे आम्ही फक्त 16 टीम्स या ठिकाणी घेतलेल्या आहेत आणि नवी मुंबईकरांना या फुटबॉलच्या खेळाचा आनंद देण्याचं काम या मार्गातून आम्ही करतो आहे। डॅनियल जे आहेत हे आपले नॅशनल प्लेयर आहेत, तो सगळे हे ऑर्गनाईज करतो आहे आणि त्यांच्या माध्यमातून अतिशय चांगल्या स्पर्धा सगळ्या लोकांना पाहायला मिळत आहेत आणि या मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी पहिलं बक्षीस आम्ही 65,000 रुपयाचं आणि मोठी ट्रॉफी ठेवलेली, दुसरं बक्षीस 35,000 रुपयाचं आणि ट्रॉफी ठेवली आणि तिसरं बक्षीस 20,000 रुपयाचं आणि ट्रॉफी ठेवलेली आहे। या मुलांना निश्चितपणाने याच्यातून एनकरेजमेंट मिळेल अशी अपेक्षा आहे। सगळ्या खेळाडूंना मी खूप खूप शुभेच्छा देतो। आवाज टुडे पंकज विनोद सिंह की रिपोर्ट, नवी मुंबई।